बारामतीमध्ये अजित पवार अभिमन्यूसारखे एकटे लढले अशी स्तुतीसमनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उधळली आहे। सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते। अजितदादा मोदीजींच्या विकास कामाला पाठिंबा देण्यासाठी आमदारांना घेऊन सोबत आल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला। त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले। तर नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। बारामतीच्या लढाईत दादांना त्यांच्या कुटुंबानं एकटं पाडलं, ते अभिमन्यूसारखे लढले। अजितदादा मोदींजींच्या विकास कामाला पाठिंबा देण्यासाठी आमदारांना घेऊन सोबत आले, त्यांचे दोष सिद्धही झालेले नाहीयेत। तर अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत। दरम्यान फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। राज ठाकरे हे राजकारण्यांच्या वर्तमान पिढीत प्रभावी नरेटिव्ह देऊ शकणाऱ्या प्रमुख नेत्यांमधले एक आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। तर सकाळ वृत्तपत्राला देवेंद्र फडणवीसांनी मुलाखत दिली होती आणि यामध्ये त्यांनी राज ठाकरेंबाबतही भाष्य केले। काय म्हटलंय पाहूयात। राज ठाकरे हे राजकारण्यांच्या वर्तमान पिढीत प्रभावी नरेटिव्ह देऊ शकणाऱ्या प्रमुख नेत्यातील एक आहेत। हिंदुत्व या मुद्द्यावर ते परत स्थिरावले आहेत, अशा ठाकरेंचं स्वागत आहे। यावेळी लोकसभेत त्यांना जागा देऊ शकलो नाही, कारण आम्ही तिघे पक्ष एकत्र होतो। जागा केवळ 48, आता विधानसभेत बघू। तर असंही सूचक विधान त्यांनी केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि राज ठाकरे यांच्याबाबत भाष्य केलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे। राज ठाकरेंबाबत सुद्धा त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे।